एक लहानसं शांत गाव होतं. त्या गावात राजवीर नावाचा एक हुशार मुलगा आपल्या आजोबांसोबत आनंदाने राहत होता. एका दिवशी राजवीर आजोबांसोबत यात्रेला गेला. झुले, खाऊ, हशा, तो दिवस खूपच आनंदाचा होता. पण परत येताना रात्र झाली. अंधार होता, थंड वारा सुटला आणि राजवीर थोडा घाबरला. अचानक एक मोठं आंब्याचं झाड दिसलं. आजोबा थांबले आणि म्हणाले, "राजवीर बाळा, वर पाहू नकोस." तेवढ्यात राजवीरला जमिनीवर मोठे पाय दिसले. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो कुजबुजला, "आजोबा, भूत." मागे पाहिल्यावर झाडावर बसलेली एक चेटकीण दिसली. पण आजोबा डगमगले नाहीत. देवाचं नाव घेत घेत ते पुढे चालत राहिले. थोड्याच वेळात गावाचे दिवे दिसले. राजवीरने आजोबांना घट्ट मिठी मारली. आता तो सुरक्षित होता. सकाळी राजवीरने ही सगळी गोष्ट आपल्या भावा विराजला सांगितली. आणि ही आठवण कायमची त्याच्या